मित्रांनो, गणेशोत्सव नुकताच संपला आहे. आपण सर्वांनी खूप मजा केली आहे. मात्र काही जणांचं नक्कीच वजन वाढलं असेल, फॅट वाढले असतील. त्याचं कारण म्हणजे गेल्या 10-12 दिवसात आपण खूप फॅटी, सॉल्टी आणि शुगर असलेलं खाल्लं आहे. त्यामुळे आता थोडंसं खाण्यावर आपण प्लॅन करायला पाहिजे, डाएट चेंज करायला पाहिजे. सर्वात पहिलं तर पाणी. आता तुम्ही म्हणाल की पाण्याने फॅट लॉस होतो का? तर नाही. मात्र डिटॉक्सिकेशन प्रोसेस जी गरजेची आहे आता, त्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे पाणी, ज्यूस, फ्लुइड्स जास्त प्यायला पाहिजेत. आपले मील आणि डाएट हा प्लॅन केला पाहिजे. म्हणजे आपण काय खातोय आणि किती खातोय त्याचे वेळा फिक्स करणं. जास्त खाऊ नये, त्याच्याने त्रास होऊ शकतो. फॅट्स ऑलरेडी आहेत ते तर बाहेर काढायचे आहेत आपल्याला. त्यामुळे फॅटी आणि ऑइली पदार्थ शक्यतो खाऊया नको आपण. गोड तर गेल्या 10-12 दिवसात खूप जण खाल्लं आहे आपण. मी खूप खाल्लं आहे. त्यामुळे मिठाई आणि गोड पदार्थ काही काळ आपण थोडेसे लांबच ठेवूया. झोप सर्वात महत्त्वाची आहे. कारण झोप जर नसेल तर आपण जी मेहनत केली, जे खाल्ले ते नीट पचणार नाही. पचनासाठी अजून थोडं चेंज काय करू शकतो आपण, तर त्याच्यात फायबर्स ॲड करूया. म्हणजे फळं असतील, भाज्या असतील किंवा डाळी असतील, त्याच्याने सुद्धा थोडासा फरक पडतो. सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं ते म्हणजे व्यायाम. जर डिस्कंटिन्यू झाला असेल गणपतीच्या, सगळं तुम्ही बिझी असाल त्याच्यामुळे, तर व्यायाम पुन्हा चालू करा. आणि जर करत नसाल तर हा चांगला शुभारंभ तुम्हाला असू शकतो की हे जे वजन, जे फॅट वाढले आहेत, व्यायाम सुरू करा आणि फिट राहा.